वनरक्षक भरतीचे जे फिजिकल आहे, फिजिकलला जे क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी च्या मनातले शंका मी आज दूर करण्याचा प्रयत्न करतोय। तसंच त्यांना डिमोटिवेट न होता मोटिवेशनमध्ये ठेवण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर हा व्हिडिओ आहे फक्त मोटिवेशनसाठी आहे, कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती यात असणार नाही आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर किंवा ज्या मुलींना 3 किलोमीटरसाठी गायडन्स पाहिजे आहे त्या मुलींनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमचं कमीत कमी 1 मिनिट कसा कमी होईल हे मी सांगू शकतो। तुम्हाला 15 दिवसात 1 ते 1.5 मिनिट तुमचं कमी होऊ शकतं। वर्कआउट कुठल्या पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला किती दिवसमध्ये तुमचं फिजिकल होईल आणि तुमची फिजिकल करत असताना रनिंग करत असताना तुम्हाला धाप भरणार नाही ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला डाएट काय करायचं आहे हे मी शेवटला सांगणार आहे, जेणेकरून तुमचे फिजिकलची सुरुवात केलेली आहे तुम्ही, म्हणजे आता नवीन जरी असाल किंवा अगोदरपासून असेल 100% पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की बाबा आपलं 1 मिनिट ते 1.5 मिनिट आपलं कमी होत आहे। परंतु केव्हा कमी होत आहे, ज्या टायमाला तुम्ही हे सगळं वर्कआउट त्या पद्धतीने केलात तर। आता मी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सगळा वर्कआउट मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता मुलींना आणि मुलींना दोघांना पण 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर वर्कआउट असल्यामुळं त्याच्यामध्ये काही बदल नाही, मुलींनी पण तेवढाच वर्कआउट करायचा आहे आणि मुलांना पण तेवढाच वर्कआउट करायचा आहे, जेणेकरून तुमचा रनिंगचं जी ग्रोथ आहे ती 100% चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने रनिंग कराल। आता 5 किलोमीटर मुलांसाठी असेल किंवा 3 किलोमीटर मुलींसाठी असेल तर सोमवारचा जो वर्कआउट आहे तो सोमवारी सकाळी तुम्ही वर्कआउट करत असताना सकाळी लॉंग डिस्टन्स करा, मुलींनी 30 मिनिटं करा, मुलांनी 40 मिनिटं करा। त्याच्यानंतर संध्याकाळी ते 2 किलोमीटर तुम्ही जॉगिंग करा। 2 किलोमीटर जॉगिंग झाल्यानंतर तुम्ही 400 मीटरचे 4 रेपिटेशन, त्याच्यानंतर 200 मीटरचे 4 रेपिटेशन आणि 100 मीटरचे 4 रेपिटेशन मारून त्याच्यानंतर परत 2 किलोमीटर रन करा। हे झालं तुमचा सोमवारचा वर्कआउट। त्याच्यानंतर तुमचा मंगळवारचा वर्कआउट आहे, मंगळवारी तुम्ही मुलींनी 25 मिनिटं रन करायचं आणि मुलांनी 35 ते 30 मिनिटं रन केला तरी काय हरकत नाही। त्याच्यानंतर तुम्ही सकाळी 35 मिनिटं रनिंग झाल्यानंतर तुम्ही ABC वर्कआउट करू शकता 20 मिनिटं। ABC वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही थोडं नामस्मरण करा, नामस्मरण केल्यानंतर तुमची स्टॅमिना वाढतो। त्याच्यानंतर मंगळवारी संध्याकाळी तुमचा 1500 मीटरच्या पहिला सुरुवातीला 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर रन करा। त्याच्यानंतर 1500 मीटरच्या 2 रॅपिटेशन, 800 मीटरच्या 2 रॅपिटेशन, 400 मीटरच्या 2 रॅपिटेशन मारा। त्याच्यानंतर परत 2 किलोमीटर लुझिंग करा। त्याच्यानंतर डिप्स ॲप्स मारा। त्याच्यानंतर तुम्ही थोडा नामस्मरण केला तरी काय हरकत नाही। हा सगळा वर्कआउट मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे। ह्या पद्धतीने जर तुम्ही वर्कआउट केलात आणि त्या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही डाएट केलात तर 100% तुमचं रनिंगमध्ये ग्रोथ होणार आहे। त्याचबरोबर तुमचं फिजिकल पण तुमच्या चांगल्या पद्धतीने होणार आहे। बुधवारी सकाळी काय करायचं मित्रांनो, तुम्ही बुधवारी सकाळी कमीत कमी तुमचं 10 किलोमीटर मुलांचं आणि मुलींचं 8 किलोमीटर रन झाला पाहिजे। पेस रन असणारा तुमचा बुधवारचा पेस रन असताना तुमचा कमीत कमी मुलं जर रनिंग कराल ते 4:10 ते 4:05 दरम्यान तुम्ही पर किलोमीटर 10 किलोमीटर धावा। त्याच्यानंतर मुलींना जे 10 किलोमीटर किंवा 8 किलोमीटर तुम्ही मुली धावणार आहात ते तुम्हाला 5.5 मिनिटं किंवा 5 मिनिटाच्या पेसनं जर तुम्ही धावलात तर तुमचं चांगलं रन होईल आणि तुमचं चांगलं वर्कआउट होईल। बुधवारी सकाळी 10 किलोमीटर रन झाल्यानंतर त्याच्यानंतर कोणताही वर्कआउट तुम्हाला करायचं नाही आहे। जास्त प्रमाणात पाणी प्या, जेणेकरून तुमचा रनिंगला गेल्यानंतर तुमचे पाय दुखणार नाही, तुमच्या नसा दुखणार नाही, तुमची रक्तवाहिनी व्यवस्थित खेळेल, त्यामुळं जास्त प्रमाणात पाणी प्या। आणि बुधवारी संध्याकाळी एक काम करायचं आहे मित्रांनो, 2 किलोमीटर नॉर्मल रन करायचं, 2 ते 2.5 किलोमीटर। त्याच्यानंतर स्लो फास्ट करायचं आहे मित्रांनो। समजा 2 किलोमीटरची रॅपिटेशन आहे तर तुमचे 2 किलोमीटरच्या रॅपिटेशनमध्ये तुम्ही 1 मिनिट तुम्ही फास्ट धावा, 1 मिनिट स्लो धावा, परत 1 मिनिट फास्ट धावा, असं तुम्ही टोटली 2-2 किलोमीटरची 4 रॅपिटेशन मारू शकता। त्याच्यानंतर तुमचा वर्कआउट बुधवारचा संपल्यानंतर तुम्ही डाएट त्याप्रमाणे करा, जेणेकरून तुमचं डाएटवर आणि तुमच्या रनिंगवर चांगल्या प्रमाणे परिणाम होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने रनिंग कराल। त्याच्यानंतर गुरुवारी सकाळी मित्रांनो तुम्ही 6 किलोमीटर मुलांनी रन करायचं आहे आणि मुलींनी 4 किलोमीटर रन करायचं आहे। त्याच्यानंतर लुझिंग करायचं आहे। लुझिंग झाल्यानंतर तुम्ही थोडं नामस्मरण करा। नामस्मरण झाल्यानंतर तुमच्या गुरुवारचा वर्कआउट संपल्यानंतर तुम्ही
गुरुवारी संध्याकाळी तुम्ही हिल रन करू शकता किंवा पायऱ्या, तुम्ही जर पायऱ्या चढ उतार तुमच्या आसपास जर कुठले मंदिर असेल डोंगरावर तर तुम्ही डोंगर चढ उतार करू शकता. ते तुमचं कमीत कमी 35 ते 40 मिनिटं झालं पाहिजे, मुलांचं आणि मुलींचं. हे केल्यानंतर तुमचा काय फायदा होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या थाईज म्हणजे तुमच्या मांड्याचे आहेत, मांड्यामध्ये ताकद येईल आणि तुम्हाला रोडवर रनिंग करताना तुमची मांड्या फास्ट उठतील आणि तुमचं रन चांगल्या पद्धतीने होईल. ते तुम्हाला मुलींनाही मुलांनाही 30 ते 40 मिनिटं केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा त्याचा फायदा होईल. कमीत कमी 25 मिनिटं तर केलंच पाहिजे. 25 मिनिटं जर 100% केला तर तुम्हाला रन करताना तुम्हाला जास्त धाप भरणार नाही आणि तुमचं रनिंग पण चांगल्या पद्धतीनं वाढून जाईल. त्याच्यानंतर तुमचं शुक्रवारचा वर्कआउट आहे. शुक्रवारी तुम्ही मित्रांनो सकाळी 7 किलोमीटर मुलांना आणि मुलीने 5 किलोमीटर रन करायचं आहे. आणि हे रन करत असताना तुम्ही नॉर्मली 6 मिनिटाला 7 किलोमीटर 6 मिनिटाला पर किलोमीटर धावू शकता किंवा 5 मिनिटाला पर किलोमीटर 7 किलोमीटर धावू शकता. त्याच्यानंतर तुमचं जो मुलींचा आहे, मुली 5 किलोमीटर धावायचं आहे, मुलींना 5 किलोमीटर धावायचं तर 5.5 ते 5च्या पेजनं पळा, जेणेकरून तुमचा 5 किलोमीटर 25 ते 30 मिनिटात होऊन जाईल. त्याच्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 45 मिनिटं ABC वर्कआउट करायचा आहे. ABC वर्कआउटचे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, ABC वर्कआउट तुम्हाला भेटून जातील. मी तुम्हाला दाखवला असतो, परंतु एवढा वेळ माझ्याकडे नसल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत नाही आहे. भविष्य काळात मला जर मिळाला चान्स तर 100% मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून देईन. परंतु ABC वर्कआउट केलं पाहिजे. ABC वर्कआउट केल्याने तुमची कंबर, तुमची थाईज, तुमच्या पिंढऱ्या आणि तुमचं माइंड शार्प राहील आणि त्यामुळे तुमचं रन पण चांगल्या पद्धतीनं होईल. त्याच्यानंतर शनिवारी सकाळी तुम्ही मित्रांनो 8 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर धावू शकताय. हे नॉर्मल आहे, तर तुम्हाला टायमिंग नसणार आहे, त्यामुळे तुम्ही काही फास्ट किंवा स्लो कशाही पद्धतीने तुम्ही धावू शकता. 40 मिनिटं धावा किंवा 50 मिनिटं धावा, त्याला काही बंधन नाही आहे. परंतु शनिवारी मित्रांनो तुम्ही संध्याकाळी रेस्ट करा, पूर्ण रेस्ट करा. आणि पूर्ण रेस्ट करा म्हणजे शनिवारी संध्याकाळी तुम्ही काहीच वर्कआउट करायचं नाही. आणि रविवारी सकाळी मित्रांनो आणि मुलांना आणि मुलींना तुम्ही रोडवर तुमचं टायमिंग काढायचा प्रयत्न करा. 100% तुमचं सोमवारपासून शनिवारपर्यंत जो वर्कआउट केलेला आहे त्या वर्कआउटमध्ये तुम्हाला 100% बेनिफिट मिळणार आहे आणि तुम्ही 100% तुमचं 1 ते 1.5 मिनिटं कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जर हा वर्कआउट तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर तुमचं 100% रन चांगल्या पद्धतीने होईल आणि टायमिंग पण चांगल्या पद्धतीने होईल. आणि त्याचबरोबर तुमचं डाईट, तुमचं केळी असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, हे खायचं चला. शक्यतो चपाती खाण्यापेक्षा भाकरी खाण्याकडे कल द्या. डाळी असाल, मूग डाळ, चवळी, हरभरा हे भिजवून खाण्याचा प्रयत्न करा. खारीक, काजू, बदाम हे भिजवून खाण्याचा प्रयत्न करा. हे सगळं तुम्ही चांगल्या पद्धतीने जर केलात तर 100% तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये रन 100% चांगली होईल. आणि डाएट करत असताना तुम्ही हळद दूध पण प्यायला चालू करा. हळद दूध 1 ग्लास संध्याकाळी झोपताना पीत चला. त्याच्यानंतर तुमचं खारीक जे आहे, खारीक तुपातून भिजवून खाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची धाप जर भरत असेल तर खारीक भिजवून जर खाल्ला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल, त्याचं 100% तुम्हाला बेनिफिट होईल. आणि त्या पद्धतीने तुम्ही जास्त करून रेस्ट करत चला. म्हणजे तुम्ही सकाळी रन केला तर कमीत कमी 2-2.5 तास झोप होणं आवश्यक आहे. दुपारी आणि रात्री कमीत कमी 9 तास झोप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 12 तास झोपून 3.5 ते 4 तास वर्कआउट करून बाकीची कामं तुम्ही करू शकता. हे तुम्ही वर्कआउट 15 दिवस जरी केलात तर तुमचं 1.5 ते 2 मिनिटं कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पद्धतीनं खाना, डाएट आणि रन आणि रेस्ट ह्या जर तिन्ही गोष्टी तुमच्या जुळून आल्यात तर 100% तुम्ही मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं चांगला टायमिंग पडेल. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.